तर आपल्यासोबत माजी प्रधान सचिव अनंत कळसे सर आपल्यासोबत आहे। अनंत सर नमस्कार, स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीवर। महाराष्ट्राच्या राजकारणातली ही महत्त्वाची घडामोड आपण पाहतोय। 2022 मध्ये जे घडलं त्याचा अंक दुसरा आपण पाहतोय। खासदार फोडण्यात कुठेतरी शिंदे गटाला यश आलेलं पाहायला मिळतंय। नेमकी काय पुढे नेमकी काय कारवाई होऊ शकते? हॅलो, हो बोला बोला अनंत सर। यामध्ये आता मला वाटते माझ्या उद्धव ठाकरेंच्या बैठकीला काहीतरी 3 खासदार उपस्थित आहेत आणि पुन्हा एकदा आपण अनंत सरांशी जोडले जाण्याचा प्रयत्न करू। त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये, मात्र आपण सध्याची घडामोड पाहतोय। जे 6 खासदार ज्यांच्या बाबत चर्चा होत होती ते उपस्थित राहतील की नाही शंका उपस्थित होत होती, ते 6 खासदार या बैठकीला व्हीप काढून सुद्धा उपस्थित नाहीयेत। ऑपरेशन टायगर मध्ये एकनाथ शिंदेंना यश मिळाल्याचं दिसतंय ठाकरे गटाला, त्यामुळे मोठा धक्का पोहोचलेला आहे। आपल्यासोबत अनंत कळसे पुन्हा एकदा जोडलेले गेलेले आहेत। अनंत सर, आपण पाहतोय की मोठी घडामोड घडते महाराष्ट्राच्या राजकारणात। ठाकरे सेनेचे 6 खासदार हे फुटल्यावर आता शिक्कामोर्तब झालेला आहे। ठाकरेंकडून आता काय यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते किंवा काय पर्याय आहेत ठाकरे गटापुढे? आता ठाकरे गटापुढे एवढाच पर्याय आहे की त्यांनी त्यांच्या संसदीय पक्षाचा व्हीप मोडला म्हणून ते डिस्क्वालिफिकेशन पिटिशन फाईल करतील। पण हा सुद्धा लॉ जो आहे हा व्हीप खरोखर संसदीय पक्षाला लागू आहे का बैठकीला, हे प्रकरण सुद्धा सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे। त्यामुळे यामध्ये फक्त अध्यक्षांच्या माननीय अध्यक्ष लोकसभा यांच्याकडे 6 सदस्यांच्या विरुद्ध अपात्रतेची कारवाई करावी अशा प्रकारचे एक पिटिशन त्या अध्यक्षांपुढे फाईल करतील आणि अध्यक्षांचा निर्णय झाल्यानंतर मग त्यांना सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्याचा पर्याय। पण एकंदरीतच ते ऑपरेशन टायगर वगैरे काय जे म्हणतो ते यशस्वी झाल्याचं असं प्रायमरी दिसतंय। आनंद सर, आताच तुम्ही सर्वोच्च न्यायालयाचा पर्याय म्हटलं। पहिला जो 2022 वेळेस जो अंक पहिला होता त्यावेळेसचा निकाल अजूनही प्रलंबित आहे, त्यामुळे काय म्हणता येईल आता दुसरा जो अंक आहे तो सुद्धा तशाच पद्धतीनं सुरू आहे, हा सुद्धा निकाल असाच प्रलंबित राहिला तर काय नेमका परिणाम होणार एकंदरीत? आता बघा, सर्वोच्च न्यायालयाचा संपूर्ण आदर राखून मी सांगतोय की सर्वोच्च न्यायालयाने पहिल्या निकालात स्प्लिट काय, मर्जर काय, व्हीपचा परिणाम काय होईल, ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी काय, हे सगळं स्पष्ट करायला हवं होतं। मी न्यायालयाचा संपूर्ण आदर राखून हे मत व्यक्त करतोय। कायद्याचा आणि घटनेचा अभ्यासक म्हणून मी जरा हे करतो की न्यायालयाने हा निकाल त्यावेळेसच दिला असता स्विफ्टली, कारण सूर्यकांत गेले, गवई साहेब गेले, चंद्रचूड गेले, कोणीच याला चर्चेला हात लावला नाही। पहिला पेंडिंग असताना लगेच दुसरी स्प्लिट किंवा जे काही फूट आहे ती सर्वोच्च न्यायालयात जाण्याची आता शक्यता आहे। आता या संदर्भात काय मत व्यक्त करणार, अपेक्षाच आपण व्यक्त करू शकतो सर्वोच्च न्यायालयाकडून, दुसरं काय का बोलणार? यावरून अनंत सर असंच म्हणावं लागेल की खरं तर कायद्याची तोडमोड करूनच हे सगळं महाराष्ट्राचं राजकारण वळवलं जात आहे। धन्यवाद अनंत सर, आपण एनडीटीव्ही मराठीशी बातचीत केली त्याबद्दल। तर महत्त्वाची महाराष्ट्राच्या राजकारणातील दिल्लीतले घडामोड आपण पाहतोय। ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचं दिसतंय।